कधीतरी लक्षामध्ये घ्या की आपला करेक्ट कार्यक्रम झालेला आहे की आपणच अध्यक्ष राहावं असे मनोमनी आम्हाला तेव्हापासून वाटत होतं। तेव्हा गारगार वाटायचं, ईव्हीएम चांगलं वाटायचं, आणि आता गारगार वाटतंय का गरम वाटतंय ते तुमचं तुम्हीच बघा। मी पुन्हा येईन असं माननीय देवेंद्र फडणवीस साहेब म्हटले होते। शब्द मी चुकीचा वापरतोय, मला माफ करा, मला शब्द दुसरा आठवत नाही। गुलाबी जॅकेट आज इकडे दिलंय, काय अडचण आहे? अडचण आहे? मुख्यमंत्र्याला दिलंय, आता तुम्हाला गुलाबी, तुम्हाला कलरच कळत नाही, आता कलर पण विसरायला लागले, काय करायचं काय? आमच्या पक्षाचा एक वाक्य आहे दादा, आपल्या पक्षाचं, योग्य वेळी योग्य निर्णय। आम्ही कुठली जॅकेट घालायची काय घालायची ते आमचं आम्ही घालू ना, तुम्हाला जॅकेट घालायची का नाही घालायची ते तुमचं तुम्ही ठरवा। 90 साली मी पहिल्यांदा अध्यक्ष झालो, त्यावेळी दार उघडून आत येताना आमदार झालो, त्यावेळी दार येऊन किती लक्ष आहे बघा माझ्यावर। पण नाना म्हणत असले तरी त्यांचं आमचं प्रेम आहे। अरे सुरुवात कुठून झाली ते सांगायला नको? सुरुवात सांगून आले, नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे, नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे। नमस्कार, मराठी मंडळावर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज महाराष्ट्राच्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनामध्ये अजितदादा पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये रंगलेली जुगलबंदी आणि एकनाथ शिंदे व नाना पटोले यांच्यामध्ये पिकलेला हशा आणि त्या सगळ्या लढाईमध्ये, त्या सगळ्या गोंधळामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना दिलेली ताकीद, चला तर बघूयात। संविधान हातामध्ये घेतलं म्हणजे संविधानाबद्दल आदर वाटतो का? आणि जे संविधान हातामध्ये घेत नाही त्यांचा आदर नाहीये का? असं नाहीये। मला त्या दिवशी प्रेसने विचारलं पहिल्या दिवशी, अरे कोणी बहिष्कार घातलाय? म्हटलं आजचा दिवस बहिष्कार आहे, उद्या जर नाही शपथ घेतली तर यांना सभागृहात बसता येणार नाही। उद्या गप गुमानी शपथ घेतील, काय काळजी करू नका, जरा कळ काढा। कळ काढली की शपथा त्या ठिकाणी झाल्याच। उगीच काहीतरी स्टंट पार्टी करायची, मार्कडवाडी करता आम्हालाही आपलेपणा आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे, पण कारण नसताना एक असा भाऊ करायचा। एक तर कधीतरी लक्षामध्ये घ्या की आपला करेक्ट कार्यक्रम झालेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जनतेने नाकारलेलं आहे। त्यामध्ये जर आकडे काढायचं म्हटलं तर इतक्या मोठ्या प्रमाणावर म्हणजे 48% महायुतीला मतं आहेत आणि 33% समोरच्यांना मतं आहेत। आता एवढा फरक असल्यानंतर दारुण पराभव होणार, तरी देखील काही ना काही आकडे, मी आज त्याच्याबद्दल जास्त बोलणार नाही, नागपूरच्या अधिवेशनामध्ये मी सांगेन, काही सांगितलेलं आहे, हे इतके मतं मिळाली आणि मग इतके निवडून आले आणि त्यांचे इतके मिळाले, ते सगळं मी दाखवीन, सभागृहालाही दाखवीन, सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्रालाही दाखवीन। आमची बाजू खरी आहे, त्याच्यामध्ये कुठेही खोट नाहीये। जनतेने आमच्यावर विश्वास दिलेला आहे। 5 महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या, आमच्या जागा 17 आल्या आणि यांच्या जागा 31 आल्या। आम्ही रडत नाही बसलो, ठीक आहे, जनतेचा कौल आहे। तेव्हा ईव्हीएम कसं चांगलं वाटत होतं, तेव्हा गारगार वाटायचं, ईव्हीएम चांगलं वाटायचं, आणि आता गारगार वाटतंय का गरम वाटतंय ते तुमचं तुम्हीच बघा। 237 आमदार महायुतीचे निवडून आले, 237। अनेकांच्या लाटा आल्या, अनेकांच्या लाटा गेल्या, परंतु इतकं निर्विवादपणे बहुमत कुणालाही मिळालेलं नव्हतं। अरे मान्य करा, आता कुठंतरी डोळे उघडा। लोकही म्हणतील की काय चाललंय यांचं, किती दिवस रडीचा डाव खेळणार आहे। खुल्या मनाने आम्ही जसं लोकसभेला खुल्या मनाने मान्य केलं आणि नंतर पुन्हा तिघांनी ठरवलं की आता पुन्हा लोकांच्या समोर जायचंय, आमदार तर निवडून आले पाहिजेत, सरकारशिवाय निर्णय घेता येत नाही, आणि त्याच्यातनं आम्ही लाडकी बहीण आली। लाडक्या बहिणीनं आम्हाला सगळ्यांना इथं बसवलं, हे लक्षात ठेवा। जे आहे ते आहे, मान्य करायला शिकलं पाहिजे। गुलाबी जॅकेट आज इकडे दिलंय, काय अडचण आहे? अडचण आहे? मुख्यमंत्र्याला दिलंय, आता तुम्हाला गुलाबी, तुम्हाला कलरच कळत नाही, आता कलर पण विसरायला लागले, काय करायचं काय? 208 कलर विसरायला लागले। हा मला यांनी सांगितलं 208, त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, आम्ही कुठली जॅकेट घालायची काय घालायची ते आमचं आम्ही घालू ना, तुम्हाला जॅकेट घालायची का नाही घालायची ते तुमचं तुम्ही ठरवा। मी आपल्याला नेहमी खाजगीत सांगायचो की परत संधी मिळाली की आपण मंत्री व्हा म्हणून,
आणि मी त्यांना सारखा सल्ला द्यायचो की तुम्ही मंत्री झालेलं जास्त चांगलं होईल आणि आपल्या पक्षाचा निर्णय येतो, त्यामुळे मला त्या बाबतीत खोलात जायचं नाही. पण आज पुन्हा अध्यक्ष म्हणून सासऱ्यांचं तुम्ही किती ऐकता हे मला चांगलं आता अलीकडच्या काळात कळायला लागलेलं आहे. त्यामुळे सासऱ्यांच्या आग्रहाप्रमाणे असं मी म्हणणं म्हणजे त्यांच्या कर्तबगारीवर अन्याय आहे. त्यांनी त्यांचं पद हे स्वतःच्या कर्तबगारीवर मिळवलेलं आहे आणि त्यामुळं या छोट्याशा मतदारसंघात आमचा हा विधान भवनाचा हा एरिया येतो आणि या विधान भवनाची आपण अध्यक्ष झाल्यापासून जी काळजी घेतलेली आहे ती अतिशय उत्तम दर्जाची घेतलेली आहे, ज्याचा माननीय अजित पवार यांनी उल्लेख केला. आणि दालनं तर सुरेखच केलेली आहेत, पण आपल्याकडे आल्यानंतर अनेक वाद घालण्यासाठी येणारे सगळे आपण गरम कॉफी देऊन शांत करून बाहेर घालवलेले अनेक 2.5 वर्षात त्याचा आम्ही सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे. एक मासे पण खाऊ घातले, पाहिजे तर जेवणही दिलं आणि जी बिझनेस ॲडवायझरी कमिटीची मीटिंग व्हायची त्याचा दर्जा एवढा उंच गेला बाकीच्या सगळ्या व्यवस्था असल्यामुळं की आपणच अध्यक्ष राहावं असे मनोमनी आम्हाला तेव्हापासून वाटत होतं. आधी सांगितलं असतं तर वेगळा मेन्यू ठेवला असता. आपली इच्छा नाही हे मला माहिती आहे, पण आता शेवटी काय पक्षाने आपल्याला आदेश दिल्यामुळे आपण अध्यक्ष झालेले आहात. पण एक मान्य केलं पाहिजे की या सभागृहाच्या सगळ्या दालनाचंच नाही तर सगळीच व्यवस्था अतिशय उत्तम करण्याचं काम आपल्या 2.5 वर्षाच्या काळात झालं. आणखीन काही सूचना मी आपल्याला अतिशय उत्साहात केलेल्या त्याची अंमलबजावणी या 5 वर्षात आपल्याकडून होईल असा मला विश्वास आहे. त्यासाठी विधिमंडळाच्या सदस्यांना अतिरिक्त सुविधा या द्याव्यात अशा काही सूचना मी आपल्याला त्यावेळी केलेल्या होत्या. मला खात्री आहे की त्यातही आपण या 5 वर्षात लक्ष घालाल. आणि त्यांनी निकाल असा दिला की अजून सुप्रीम कोर्टाला त्याच्यावर निकाल देता आलेला नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्णय यांनी जो निर्णय दिला त्याच्यात सुप्रीम कोर्ट अजून विचार करतंय. एक जज एक चीफ जस्टिस घरी गेले सुप्रीम कोर्टाचे, त्यांनी त्याला हात लावला नाही, त्याच्यावर भाष्य केलं नाही. पण एक मी तुम्हाला आभार मानले पाहिजेत, काय का असे ना त्यावेळी कोणाची बाजू चांगली कोणाची बाजू, तुम्ही कोणाला डिस्क्वालिफाय केलं नाही. सगळ्यात विशेष महत्वाचं म्हणजे ते डिस्क्वालिफिकेशन होणं आणि परत त्यांनी आपल्या स्वतःची इंडिव्हिज्युअल लढाई करत बसणे. त्यामुळे त्याबद्दलही उशिरा का होईना मी तुमचे आभार मानेन. आता सुप्रीम कोर्ट निकालच देत नाहीये, त्यामुळे आपले आभार मानणं आणि आपलाच निर्णय मान्य करून नवा डाव आता सुरू झालेला आहे. यामध्ये काम करायला सुरुवात करणं ही आमच्या समोरचा पर्याय आहे. आता तुम्हाला विरोध करून करून आम्ही महागाईवर भाषणं केली महाराष्ट्रात, आम्ही बेरोजगारीवर भाषणं केली, आम्ही महिलांच्यावरच्या अत्याचारावर भाषण केलं. संविधान माझं जास्त जोर नव्हता त्यावर, पण जे जे मुद्दे आम्ही सभागृहात महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये मांडले त्या जनतेनं त्यानंतर निर्णय दिलेला आहे. त्यामुळे आता चांगलं सरकार तुम्ही चालवाल अशी अपेक्षा आहे. 90 साली मी पहिल्यांदा अध्यक्ष झालो, त्यावेळी दार उघडून आत येताना आमदार झालो. त्यावेळी दार येऊन किती लक्ष आहे बघा माझ्यावर. आमच्या पक्षाचा एक वाक्य आहे दादा, आपल्या पक्षाचं, योग्य वेळी योग्य निर्णय. अध्यक्ष महोदय उभे राहिले की बाहेरून आतून विधानसभेचे सदस्य आत येताना तिथंच उभे राहायचे. आता अध्यक्ष महोदय उभे राहतायत, अध्यक्ष महोदय बोलतायत, तरी निवांत येऊन गप्पा मारत उभा राहणं थोडीशी आता 2.5 वर्ष मागच्या लॉटचा ठीक आहे, आता आपण कडक व्हा. गेल्या वेळेस तुम्ही म्हणाला होतात की डाव्या बाजूची जास्ती काळजी घ्या, त्यावेळेस जनतेनेच डाव्या बाजूची जास्ती काळजी घेतलेली आहे. त्यामुळे आणि अध्यक्षता आता घेणारच, कारण मगाशी सांगितलं एकदम सूक्ष्मपणे आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे.
आणि अध्यक्ष महोदय ते करतील. काही लोकांनी एवढे आरोप केले आपल्यावर, काही त्यातले प्रवक्ते होते, काही विश्व प्रवक्ते होते, काही कुठले कुठले होते, काही भोंगे होते, सगळ्यांनीच आरोप केले. आणि तरी सुद्धा आपण संयम ठेवला, आपण कोणाला घाबरला नाहीत. म्हणून मी एकच सांगतो, कर नाही त्याला डर, त्याला नाही डर, कर नाही त्याला नाही डर, उसका नाम राहुल नार्वेकर. आठवले साहेबांची माझी युती झाली. आता जयंतराव आहेत तर आता मजा आहे. काय जयंतराव बघा, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज बाबा गेले नाही दिसत. सभागृहाच्या बाहेर नाना वाचले 208. नाही खरं म्हणजे बघा, आता ईव्हीएम घोटाळा असता तर तुम्ही इथं नसताना. तुम्ही एकदा ईव्हीएम वर आरोप केले, शपथ घेणार नाही. अरे बाबा तुम्ही काय करता, तुमच्याबद्दल चांगलं बोलतोय. अभिनंदन. तुम्ही भाषण करताना कधी आम्ही थांबवलं का नाना? आता काही लोक म्हणतात काय दिशा आहे का, हेतू आहे का? आता जनतेने दशा दुर्दशा केल्यानंतर आता दिशा पाहून काय फायदा? जनतेने दशा दुर्दशा केली, आता दिशा पाहून काय फायदा? ही वेळ तुम्हाला नाही नाना, तुम्हाला नाही, जे काही तुमच्यातले मित्रपक्ष आहेत. इथे नीट काम झालं पाहिजे. इथे म्हणजे शब्द मी चुकीचा वापरतोय, मला माफ करा, मला शब्द दुसरा आठवत नाही, पण बाजारासारखं वातावरण हे विधानमंडळात असू नये, या दृष्टीने आपण जरूर त्या ठिकाणी लक्ष द्याल ही मला अपेक्षा आहे. मी पुन्हा एकदा आपल्यासारखा न्यायबुद्धीने या ठिकाणी काम करणारा अध्यक्ष या सभागृहाला लाभला त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो, आपलं अभिनंदन करतो. आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला न्याय मिळेल आणि या विधानमंडळाची, या विधानसभेची उंची आपण सातत्याने वाढवाल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून मी माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर महाराष्ट्राचं हे विशेष अधिवेशन सुरू आहे. यामध्ये आमदारांचा शपथविधी पार पडला, त्यानंतर राज्यपालांचं अभिभाषण आज होणार होतं. त्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांची भाषणं आज त्या ठिकाणी झाली आणि अध्यक्षांची निवड देखील झाली. राहुल नार्वेकर यांची एकमतानं बहुमतानं विधानसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली, निवड झाली आणि त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव त्या ठिकाणी आज घेण्यात आला आणि त्यांच्या अभिनंदनपर प्रस्तावावर आज अनेक नेत्यांनी आपली मतं व्यक्त केली. जयंत पाटील आणि अजितदादा पवार यांनी एकमेकांना चिमटे काढले, तर एकनाथ शिंदे यांनी देखील, नाना पटोले हे 208 मतांनी निवडून आलेले होते, केवळ त्यांच्यावर अनेक तंच कसले. देवेंद्र फडणवीस यांनी मात्र अतिशय पद्धतशीरपणे आज आपलं पहिलं भाषण केलं. अभिनंदन प्रस्तावावर बोलत असताना ते फक्त राहुल नार्वेकर यांच्याबाबतच अधिकतर बोलले, मात्र आमदारांना देखील त्यांनी बऱ्यापैकी ताकीद दिली की दालनामध्ये येताना किंवा विधानसभेमध्ये येताना, या इमारतीमध्ये येताना आमदारांनी आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन येऊ नये. 20-25 लोक जे आमदार लोक सोबत घेऊन येतात त्यांना आणू नये, उगाच गर्दी या ठिकाणी करू नये आणि या विधानसभेचा, विधान भवनाचा बाजार करू नका, अशा प्रकारची ताकीद देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या आजच्या या पहिल्याच भाषणामध्ये आमदारांना दिली. आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मताशी सर्वांनीच सहमती दर्शवली की उगाच फालतू गर्दी विधानसभेच्या अधिवेशनामध्ये या दरम्यान होता कामा नये, आपल्याला क्वालिटी वर्क या ठिकाणी करायचं आहे. तर अशा प्रकारे आजचा हा दिवस पार पडला. यावर तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.